नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होते चोराडे या ठिकाणी. हे मैदान जे आहे ते एक म्हणजे दुशाचं मैदान आहे. या दुशाच्या मैदानामध्ये बघूया कोणकोणते असे 10 नामांकित पैरे आहेत. अंदाजित पैरे मी 10 पैरे मी सांगितले तुम्हाला त्या चॅनलवरती. आता या चॅनलवरती 10 पैरे सांगतोय तुम्हाला. अंदाजित पैरे आहेत. हे पैरे जे आहेत ते आत्ता चालू सीझनमध्ये दुसऱ्याचे नंदी जे पळत आहेत आणि टॉपचे नंदी जे पळत आहेत त्यांच्या गुलाल कधी या जोड्या पळाल्यासुद्धा आहेत अलीकडे. या एवढ्या 15 दिवसामध्ये त्यांच्या बेसवरती हा जो पैरा आहे तो मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. चला मग सुरुवात करूया उद्याच्या मैदानामध्ये. उद्याचा एक नंबरचा पैरा जो आहे विठ्ठलना अजय शेट यांचा जो चिक्या आहे तो उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. आणि हा पळताना दिसू शकेल आपल्याला. मला असं वाटतंय की पेटकरांचा MM यांचा जो राजा आहे त्या नंदीसोबत, कारण की वडूज फाटीवरती ही जोडी महाभयंकर स्पीडने पळती. परंतु ही मैदान जे आहे ते चोराडे फाटीवरती आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये चिक्या जो विठ्ठलना अजय शेट यांचा दुसराच आहे का नक्की जरा कमेंट्समध्ये सांगा, कारण की तो दुसराच आहे मला वाटते. बघूया बघूया उद्याच्या मैदानामध्येच ठरेल काय होते. 2 नंबरचा पहिरा रायबा हा नंदी पळताना उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. आणि रायबा जो आहे तो ईश्वरपूरकरांचा अर्जुन या नंदीसोबत पळताना दिसू शकेल. ही एक नामांकित जोडी आहे आणि ही वडूज फाटीवरती यासुद्धा जोडीनं गुलाल जो आहे तो पटकवलेला होता. तोच पहिरा ते ठरवतील मालक आणि त्या चोराडीच्या उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. बघूया काय होते. 3 नंबरचा पैरा मुळशीचा सर्जा आपल्याला पळताना दिसू शकेल. हा मुळशीचा सर्जा आपल्याला तुंतून हा नंदी जो आहे त्या नंदीसोबत पळताना दिसू शकेल. हा सुद्धा एक नामांकित पैरा आहे. बघूया काय होते. 4 नंबरचा पैरा जो आहे मोराळे मैनीकरांचा सम्राट आणि साई. हा सम्राट आणि मथुर ही जोडी मला पळताना दिसू शकेल. त्यांचाच आहे बहुतेक. सम्राट आणि साई ही जोडी पळताना दिसेल. बघूया मोराळे मैनीकरांचा आहे घरचा साज आहे काय आहे, कारण की ही जोडी जी आहे ती वडूज फाटीवरती पाळली होती आणि त्या ठिकाणी गुलाल जो आहे तो पटकवलेला होता. बघूया काय जांभळ्या येते काय कळलं. 5 नंबरचा पैरा किरणप्पा शालगाव कालगावकर उत्तम षटगवळी यांचा घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये एखाद्या वेळेस दिसू शकेल. अंदाजित रैना आणि जलवा ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल का, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आता सध्याला एक कुठलंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोच असा हिंद केसरी रैना आणि किरणप्पांचाच जलवा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो सुद्धा एक चांगली कामगिरी करतो. बघूया जलवा आणि रैना ही उद्याच्या मैदानामध्ये एक अंदाजित जोडी आहे मित्रांनो. 6 नंबरचा पहिरा जो आहे दर्जाईकरांचा बंड्या आपल्याला पळताना दिसू शकेल. संतोष ड्रायव्हर दर्जाईकर यांच्या चंदनसोबत. चंदन आणि दर्जाईकरांचा बंड्या या गावचा साज उद्याच्या मैदानामध्ये पळेल का, तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. 7 नंबरचा पैरा आहे सायगावकरांचा भवानी आपल्याला पळताना दिसू शकेल. सायगावकरांचा भवानी जो आहे तो छावा या नंदीसोबत पळताना दिसू शकेल. ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे. ही सुद्धा एक गुलालाची जोडी आहे. या जोडीनंसुद्धा आत्ता एक मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये गुलाल जो आहे तो पटकवलेला होता, मिळवलेला होता भवानी आणि छावा या जोडीनं. बघूया उद्याच्या चोराडेच्या फाटीच्या मैदानावरती ही जोडी गुलाल मिळवेल का, काय वाटते तुम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकताय मला. तसेच 8 नंबरचा पैरा आहे गुरसाळेकरांचा अंजीर आपल्याला पळताना दिसू शकेल. गुरसाळेकरांचा अंजीर जो आहे तो शंकर या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. हा सुद्धा एक चांगला नामांकित पैरा आहे. बघूया ही सुद्धा गुलालाची जोडी आहे. उद्याच्या मैदानामध्ये कामगिरी कशी होईल जरा कमेंट्समध्ये सांगा. 9 नंबरचा पैरा हिंद केसरी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे नवनाथ शेठ जगदाळे यांचा लक्षा आपल्याला मला वाटते घरणिकीच्या राजासोबत पळताना दिसू शकेल. एक नामांकित हा सुद्धा एक पैरा आहे. उजव्या खांदी लक्षा पळतो, डाव्या खांदी घरणिकीकरांचा राजा पळतो. जर हा पैरा अंदाजित मला वाटतं होईल नाही होईल किंवा होईल, पण जर घडला हा पैरा तर 100% गुलाल जो आहे तो मिळवेल ही जोडी. बघूया काय होते. आणि शेवट जो आहे 10 नंबरचा पैरा दहादास सरकार यांचा पक्षा आणि त्यासोबत राजा ही जोडी पळताना दिसू शकेल. हे होते एक अंदाजित
एक 10 पैरे. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा.